नमस्कार. मी शाहीनाथ परभणे, संस्थापक अध्यक्ष श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट. गेल्या काही दिवसापासून आपला संपर्क थोडा कमी झाला होता. माझ्याकडनं कुठलाही आपल्यापर्यंत मेसेज किंवा व्हिडिओ किंवा कुठलीच माहिती देता नाही आली. कारण कालच्या या गोंधळामुळे आणि अचानक आलेल्या वादळामुळे मी पूर्ण खचून गेलो होतो आणि मला अगोदरच माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे. मी आजारी असल्यामुळं मी जास्तीच माझं स्ट्रेसमध्ये जाऊन मी थोडासा सावरलो आणि आज आपल्यासमोर येत आहे. तर सर्व खातेदारांना नम्र विनंती आहे की आपण माझ्यावर जो विश्वास ठेवला तो विश्वास कुठेही त्या विश्वासाला तडा जाणार नाही एवढी मी काळजी घेतो. सर्वांचे पैसे वेळेत आणि पूर्ण सर्वांना पैसे मिळतील याची खात्री देतो. त्याचं कारण असं आहे की साईराम अर्बन ही खूप मोठी भक्कम संस्था उभी केलेली आहे. सर्व कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आणि आपल्या सहकार्याने ही 2013ला सुरू केलेली संस्था आज 152 कोटीपर्यंत आपली जी संस्था होती त्या संस्थेचे जवळजवळ 80 ते 90 कोटी आपलं कर्ज वाटप आहे. जवळपास 350 तरुण या संस्थेमध्ये काम करत आहेत. जवळपास आपल्या संस्थेच्या टीव्हीसुद्धा भरपूर आहेत आणि त्याचं वाटप चांगलं आहे. संस्थेचं प्रॉपर्ट्यासुद्धा भरपूर आहेत. त्याच्यामुळं आपण याच्यात संस्थेमध्ये ₹1 फ्रॉड झालेला नाही आहे. लोकांच्या गैरसमजातून ही निर्माण झालेली वादळं आहेत. आज गेल्या 2 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये जे काही सहकारामध्ये लागलेलं जे ग्रहण आहे, एक संस्था बंद पडत आहेत. एक केलेलं टार्गेट आहे, या तरुण उद्योजकांना केलेलं टार्गेट आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ₹1चा फ्रॉड नाही, ₹1ची हेराफेरी नाही. क्लिअर आज या संस्थेतून कर्ज वाटप केलेलं आहे आणि लोकांच्या ठेवी इथं सुरक्षित आहेत. हे फक्त अफवा पसरत आहेत की ही संस्था पैसे घेऊन पळाली. मी कुठं पळालो नाही. मी आजही आपल्यात आहे. माझी तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे मला संपर्क करता नाही आला. अगदी एक फोन चालू असताना 25 मिस कॉल पडत आहेत. मी तुमच्यापासून दूर नाही आहे. मी तुमच्या सोबतच आहे. कर्मचारी माझे तुमच्या सोबत आहेत आणि लवकरच याचं नियोजन लागतं आहे. मी त्या वरच्या आमच्या समितीशी बोलतो आहे. मला सहकार्य करणारे सहकारातले भरपूर लोक पुढं आलेत आणि ते मला मदत करतात. त्यांच्याकडनं मला मदत मिळते. माझ्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचं मी त्यांच्यासमोर सगळं प्रेझेंटेशन मांडलेलं आहे. त्याच्यातनं पैसा उभा राहतो आहे आणि लोकांना मी लवकरच पैसे देणार आहे. मी कुठेही जाणार नाही. माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. आज जो विश्वास तुम्ही दाखवला त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि भक्कमपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यातनं मार्ग निघणार आहे आणि सर्वांनाच पैसे मिळणार आहेत. आज संस्थेचं खूप मोठं व्हॅल्यू आहे. आज संस्था संस्थेत मी माझ्यासाठी काहीच केलेलं नाही आहे. आज माझ्या पाठीमागं बघा तुम्ही, माझ्याकडं काहीच नाही आहे. हे सर्व जे आहे ते आपल्यामुळं आहे आणि आपल्यासाठी आहे. मी रात्रंदिवस काम केलं ते फक्त आपल्यासाठी केलेलं आहे, आपल्या परिवारासाठी केलेलं आहे. मला यातला कुठलाही लोभ नाही किंवा मला कुठलंही काही नव्हतं. माझं कुठलंही काही अस्तित्व मी ठेवलेलं नव्हतं. पूर्ण जे आहे ते पूर्णपणाला लावलं होतं. तुम्ही जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासावर मी काम करत होतो. आज जे काय आहे हे फक्त आपल्यामुळं आहे आणि आपल्यासाठीच आहे. मी माझ्या मुलाला वेळ दिला नाही, मी माझ्या परिवाराला वेळ दिला नाही. तेवढा वेळ या संस्थेला दिला, ते आपल्या माध्यमातून दिला आणि आपल्यासाठी दिलेला आहे. मला खूप या गोष्टीचा त्रास होतो आहे की जेणेकरून मी आज सर्वांसोबत होतो, पण आज माझ्या तब्येतीमुळं आणि काही गोष्टीमुळं मला 2-4 दिवस झाले मी आज बाहेर आहे. लवकरच मी आपल्यासमोर येतोय. मी कुठेही जाणार नाही. काही झालं तर हे सर्वशी जबाबदार मी आहे. असं काही अडचण येणार नाही. माझ्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत ते आपल्याकडून मांडतोय. याच्यातनं ₹1चा कुठंही फ्रॉड झालेला नाही आहे. सर्व पैसा हा बँकेतच आहे आणि तो बँकेतच राहील आणि बँकेत तुम्हाला पूर्ण हिशोब तुम्हाला देतोय मी. माझ्याकडं कुठलाही याच्यात चुकीचं कर्ज वाटप असेल किंवा चुकीचं कोणाला काही दिलेलं असेल असं काही झालेलं नाही. सर्वांना नियमाप्रमाणे कर्ज वाटप केलेलं आहे. नियमाप्रमाणे त्याचं फंडिंग झालेलं आहे. नियमाप्रमाणे त्याचं सगळं सिस्टीम केलेलं आहे. याच्यात कुठंही चुकीचं काम झालेलं नाही आहे. हे सर्व अफवामुळं झालेले काही घटक या अफवामध्ये काम करून आम्हाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. त्याला नम्र विनंती आहे, असं करू नका. 350 लोकांचा संसार उघड्यावर येईल. आज जवळजवळ 40,000 खातेदार माझे आहेत. त्यातनं हे सर्वांना मदत केलेली आहे. 15,000 महिलांना मी कर्ज दिलेलं आहे. आज एवढा माझा परिवार जोडलेला आहे. याच्यात कुठेही गालबोट लागणार नाही याची मी काळजी घेतोय आणि याच्यात कुठेही चुकीचं नाही आहे. हे योग्य पद्धतीने आम्ही हे तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे आणि पुढेही मांडूत.
याच्यात कोणालाही त्रास होणार नाही एवढी मी काळजी घेतो. तुम्ही फक्त मला वेळ द्या, आपले पैसे वेळेवर मिळतील एवढंच मी अपेक्षा करतो. माझ्या कर्मचाऱ्याला सपोर्ट करा, कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम करू द्या, त्यांना बँकेत बसू द्या, ते तुम्हाला सहकार्य करतील, माझी वसुली पण येते. ह्या सगळ्या गोष्टीचं हे असतानासुद्धा मी आपल्यापर्यंत लवकरच आपल्यासमोर येऊन आपल्याला पूर्ण त्याचं डिटेल देऊन मी तुम्हाला सगळं प्रेझेंटेशन देतो आणि सगळं माहिती देतो. याच्यात कुठेही चुकीचं काम केलं नाही. मी सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे. आपल्या सहकार्यामुळं मी इथपर्यंत आलो आहे आणि आपल्यासाठीच मी झटतोय. मला दुसरी कुठलीही त्याच्यात अपेक्षा नाही किंवा कुठलाही हव्यास नाही. माझ्या डोक्यात कुठलंही काही राजकारण, कुठलाही काही संबंध नसताना मी हे सगळं आपल्यापर्यंत सगळे शेतकऱ्यांचे असतील, तरुणांचे असतील, सगळ्यांना मी मदत करायचं काम केलेलं आहे. हजारो तरुणांना मी आज उभा केलेला आहे. याच्यात कुठेही माझा लोभ नाही आहे किंवा माझा हव्यास नाही किंवा कुठलंही मला त्याच्यामध्ये हे नाही आहे. आज एवढंच मी आपल्यासमोर नतमस्तक होऊन मी आपल्याला सादर करतो. तुम्ही मला सहकार्य करा. मी नक्कीच तुम्हाला सगळं सहकार्य करून तुमच्यापर्यंत मी सगळ्या गोष्टी मांडेल आणि तुमचा एक ना एक रुपया देण्याचा मी प्रयत्न करेल. नमस्कार.